हॅलो गायज, मी भाग्यश्री जाधव तुमचं स्वागत करते आपल्या डेली ब्लॉगमध्ये. आज मी तुमच्यासोबत माझं आणि नित्याचं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. इथे ना 5-5:30 वाजले होते आणि मी मस्त असा माझ्यासाठी चहा बनवायला घेतला होता. एका साईडला दूध तापायला ठेवलं होतं आणि एकीकडे मी चहा बनवायला घेतला होता. मस्त फक्कड असा चहा बनवत होता. तोपर्यंत मी दुपारी मखाना वाळत घातला होता, तोच मग एका डब्यामध्ये भरत होते. नंतर दुपारी घासून ठेवलेली भांडीसुद्धा मला इथे लावायची होती, कारण नित्यासुद्धा इथे झोपली होती ना. मग म्हटलं आपलं सगळं बाकीचं काम तरी आवरून घेऊया, म्हणून इथे मी सगळी भांडी लावून घेतली होती आणि फक्कड असा माझ्यासाठी चहा बनवला होता. संध्याकाळी आधी चहा पिला की मग दिवसभराचा आळस निघून जातो आणि मग काम करायला पण कसा उत्साह येतो. तुम्हाला पण असंच होतं का? नंतर आज बनवणार होते मी खीर आणि मसाले भात, कारण आज होता गुरुवार, माझा होता उपवास, म्हणूनच आज स्पेशल असं बनवायचं ठरवलं होतं. आणि त्याच्यासाठीच ना मला नारळ हवा होता आणि ह्यांच्याकडून घ्यायचा लक्षातच नाही माझ्या, काढून मग काय घेतला मीच काढायला. निघला बाबा, खरं मला वाटतं निघतोय की नाही, पण निघला. आणि इथे मी निवांत बसून चहा पिण्याचं कारण म्हणजे नित्य अजून झोपली होती आणि चहा पिऊन झाला नाही. ते मी 4 वाजताच ना खपली गहू असे पाण्यात भिजत घातले होते, कारण मला खीर बनवायची होती ना म्हणून. आणि इथं असं पॉलिश केलेलंच बऱ्यापैकी मी आणते, कारण तेच मला सोपं जातं बनवायला. नंतर इथे मी प्रेशर कुकरमध्ये सगळे गहू काढून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळसुद्धा ॲड केले, कारण तांदूळ घातले ना की खीर अशी छान शिजते असं माझी मम्मी म्हणते. माझी मम्मी ना खूप छान खीर बनवते आणि तिच्याकडून ही मी रेसिपी शिकले. तर गॅसवरती ठेवून दिला आणि ते मॅडम उठून बसल्या होत्या. मग तिचा सुद्धा संध्याकाळचा मेकअप करायला घेतला होता आणि नेहमीप्रमाणे तिला काही मेकअप आवडत नाही. तिला इथं पावडर लावायला आवडत नाही आणि मला वाटतं की तिने पावडर लावावी, कारण पावडर लावली की कसं मुलं एकदम फ्रेश आणि छान दिसतात. पण ह्या मॅडमला तर तसलं काही नकोत असतं. आणि आज तिचा मूड काही एवढा बरोबर नव्हता, कारण काय झालं होतं काय माहिती, उठल्या उठल्या मॅडमचा मूड असाच असतो. पण तिला खूप ट्राय केलं मी की मखाना वगैरे देऊन बसवायचा, पण तिला घेत म्हणत होती कसं. तर मग तिला म्हटलं टोमॅटो खात बस बाई, मला खूप अजून कामं करायची आहे. कसं तरी तिला खाण्यात खेळण्यात गुंतवलं आणि मी लागले स्वयंपाकाला. इथे कुकरच्या पण 7-8 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या, कारण खपली गहू शिजायला तसा वेळच लागतो ना. आणि लगेच मी तर खोबरंसुद्धा खिसायला घेतलं होतं. खोबरं असं खिसून घातलं ना की टेस्ट म्हणजे खाताना खूप छान लागतं चवीला. आणि ह्या मॅडमचं म्हणजे काही एकच गाणं बघायचं असतं तिला. ते संपलं म्हणजे की माझ्या मागे येते, मग हे गाणं लावत, जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत ती मला माझ्या मागच लागते. मग इथे मी पटकन खोबरं असं खिसून घेतलं आणि लगेच इथं गूळ पण चिरायला घेतला. आणि गव्हाच्या खिरीला ना बऱ्यापैकी साखरेपेक्षा गुळाची टेस्ट छान येते, कारण गूळ हेल्दी पण आहे आणि टेस्ट पण खूप छान येते. आणि खीर म्हटलं की ड्रायफ्रूट तर येतातच ना. मग मी ते थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घातले होते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कारण माझ्याकडे तर सध्या एवढेच अवेलेबल होते. मग मी ते काजू आणि थोडेसे बदाम पण चिरून घेतले लागलंच, कारण नित्य इथे खेळत बसले होते. माझं संध्याकाळचं रुटीन म्हणलं तर बऱ्यापैकी ते नित्यावरच अवलंबून असतं. तिचा मूड कसा असेल त्याच्यावरच मला सगळं करायला लागतं, कारण हिथं सारखं मध्ये 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 चालू असतं. मग आज तर मॅडमचा मूड तर काय एकदम बराच नव्हता, पण तरी पण मी तसंच करायला लागले होते, कारण काय करणार ना, पर्याय नाही. मग इथे दिवाबत्ती करायचाही वेळ झाला होता. तिला घेऊनच मी ते अगरबत्ती केली आणि संध्याकाळची दिवाबत्ती केली ना की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. इथे संध्याकाळची मग अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेतला आणि नित्याला म्हटलं तूही नमस्कार कर. नित्यसुद्धा ना खूप छान नमस्कार करते. तिला एकदा सांगितलेल्या गोष्टी ना की तिच्या लगेच मेमरीत राहते. तिची मेमरी ना खूप शार्प आहे बरं का. आणि असं म्हणतात मुलींची असतेच ती. आणि ते आपली खीरसुद्धा छान शिजली होती, तुम्ही बघू शकता. मस्त असे तांदूळ आणि खिरे मस्त छान शिजले होते. नंतर मी ते सगळं एका पातेल्यात काढून घेतलं आणि एक गरम पाणी करायला ठेवलं होतं, कारण गरम पाणी केलं ना आणि एक 2-3 मिनटं खीर शिजवून घेतली ना की ती मस्त अशी एकजीव होते. आणि ज्या बायका आपल्या मुलांना एकटं सांभाळतात ना त्यांचं खरंच खूप कौतुक आहे बरं का. कारण मला माहिती आहे की काय स्ट्रगल असतो एका बाळाला घेऊन सगळं करणं, आणि त्या बाळावर सगळं डिपेंड असतं ना. ते कधी रडतं कधी खेळतं ते सगळं त्याच्यावरच असतं. आपण सगळं हँडल करावं लागतं त्याला बघून. नंतर मग इथे मस्त अशी खीर शिजवून घेतली 2-3 मिनटं आणि त्याच्यानंतर त्याच्यात गूळ घातला, काही ड्रायफ्रूट घातले आणि थोडी वेलदोड्याची पूड, बडीशेप पावडर आणि जायफळ घातलं. बडीशेपची पावडर घातली ना की टेस्ट खूप छान येते आणि वाससुद्धा खिरीचा खूप छान येतो. नंतर 1 चमचाभर तूप घातलं आणि नंतर चिरून खिसून घेतलेलं खोबरं सगळं घालून दिलं. मस्त अशी खीर शिजली होती आपली. आणि मी कायच्या दूध घातलं नव्हतं, कारण जेवताना घालायचं होतं मला.
कारण गव्हाची खीर ना थंड होईल तशी घट्ट होते, म्हणून मी म्हटलं होतं की जेवताना घालायचे, कारण जेवायला मला खूप वेळ होता. आणि ते मसाले भातासाठी तांदूळ सगळे भिजवून घेतले आणि कांदा वगैरे चिरायला घेतला. इथे एक टोमॅटो, एक कांदा आणि बटाटा, शेंगदाणे एवढंच घालते मी, कारण बऱ्यापैकी सिंपलच मसाले भात मला आवडतो, म्हणून मी फक्त एवढंच घालते. कारण त्याच्यामध्ये भरपूर सारे वाटाणे असं वगैरे मला काय आवडत नाही. नंतर मी ते मग तेलामध्ये मस्त अशी मोहरी टाकली, ती आणि मोहरी छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये जिरे आणि कांदा टाकून दिला. आणि इथे नित्याला पण काय झालं होतं काय माहिती, तिला खाली खेळायचंच नव्हतं. तिला एक हातात घेऊन करायचं ना तर माझा हात खूप गळून येतो, पण काय करायचं, पर्याय नाही आहे ना. एकटीला करायचं आहे म्हटल्यावर हे तर केलंच पाहिजे. आणि मग इथे सगळे मसाले मस्त असे त्याच्यात टाकून घेतले आणि हलवून त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतला. आणि नित्याला तर आता रडायलाच चालू केलं होतं. आणि तिचं रडणं बघून मलाच काय सुचत नव्हतं की मी काय करू, पण स्वयंपाक तर बनवणं पाहिजे, कारण आज होता उपवास. मग इथे मस्त असं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि भात शिजायला ठेवला. शेवटी मी अक्षरशः आणि त्याला किचन कट्ट्यावर बसवून दिला. हातच एवढा दुखायला लागला होता, तर काय करायचं. आणि ते तिच्यासोबत दादा खेळायला आला होता, पण दादा तर नुसता टीव्हीतच घुसून बसला होता. तिच्याशी खेळायचं राहिलो, बसला होता टी व्ही बघतच. आणि नित्याचं तर काही मूड नव्हताच, आणि तरी म्हटलं दादासोबत खेळेल पण नाही. मग इथे आपला भात सुद्धा छान शिजला होता. आणि आज अचानक ना लाईटच गेली होती, कधी जात नाही पण आज कशी काय केली होती काय माहिती. आणि नित्याच्या खाण्याचा टाईम पण झाला होता, मग तिला अंधारातच कसं तरी खाऊ भरवून घेतला, कारण ती चिडचिड करत होती. आणि ती चिडचिड करायला लागली की नाही मग काही थांबतच नाही, नावच घेत नाही, ती रडतच सुटते. मग तिला मस्त असं खाऊ भरवून घेतला. मोबाईलच्या लाईटच्या उजेडात भांडी पण घासून घेतली, कारण मला माहिती होतं लाईट आली नाही ह्या मॅडम काही बसणार नाहीत. खीर आणि भात वगैरे माझं झालं होतं, फक्त इथे माझं पापड तळायचं राहिलं होतं. मग लाईट आल्यानंतर इथे मी पटकन पापड तळायला घेतलं. आणि पापड तळायला लागल्यावर मॅडम कुठे गप्प बसतायत, मॅडमनी तर सपाटाच लावला होता पापड खायचा. आणि मस्त सगळे असे पापड भाजून घेतले आणि नंतर संध्याकाळी देवाला नैवेद्य पण दाखवला, कारण आज गुरुवार होता. आणि पटकन जेवायला बसले, कारण भूक तर खूप लागली होती आणि वेळ पण खूप झाला होता. मग पटकन असं जेवून घेतलं आणि मॅडम तर बसल्या होत्या पापडच खात. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कशा टाईपमध्ये व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की सांगा. नित्याची मस्ती तुम्हाला कशी वाटते तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत